आपल्या मराठवाड्यामध्ये एक परंपरा आहे, सुवासनी जेव घालायची आहे ना माया हो. सुवासनी जेव घालत असताना त्याच्यामध्ये दोन प्रकार आहे. शाळेतल्या छोट्या छोट्या मुलीला जेव घालतात एक, आणि सौभाग्यवती मायमावल्याला जेव घालतात दोन. एका शावकाराच्या बायकोने दौंडी दिली, ऐका ऐका, माझ्या घरी सुवासनीचं जेवण आहे. आणि प्रमुख 10 महिलांना काय केलं, तिनं आमंत्रित केलं. आता जी मायमावली जेवायला येणार होती तिला 5 ग्रॅमची अंगठी होती, 5000ची पैठणी साडी होती, चांदीचं ताट होतं, एवढं सुंदर. आता शावकाराची बायको म्हणल्यानंतर तिथं काय महाराज, एक मायमावली सुवासनी जेवायला निघाली आणि तिचं 6-7 वर्षाचं लेकरू सोबत घेऊन चालली. उदाहरण खूप सुंदर आहे, लक्ष देऊन ऐका. आता सुवासनीला नैवेद्य दाखवायचा आहे, भगवंताला नैवेद्य दाखवायचा. सुवासनीला जेवू घालायच्या अगोदर त्या एका मायमाऊलीचं लेकरू जसं गेलं तसं त्या टोपल्यामध्ये गुलाबजाम होते, त्या टोपल्यात हात घातला आणि 2 गुलाबजाम काढले तोंडात घातले. शावकाराच्या बायकोला राग आला. सुवासनीला नैवेद्य दाखवायचा आहे, सुवासनीला जेवू घालायच्या अगोदर या पोरानं जेवण केलंय, 2 त्याच्या कानाखाली ठेवून दिल्या, त्याचा हात धरला आणि त्याला घराच्या बाहेर काढलं. संपलं माझं उदाहरण. कीर्तनाकडे या. चांदीचं ताट जेवायला आहे, 5 ग्रॅम सोन्याची अंगठी आहे, 5000ची पैठणी साडी आहे, आणि 9 महिने 9 दिवस एखाद्या मायमाऊलीने एखाद्या आपल्या लेकराला गर्भात वागाव, तळ हाताच्या फोडासारखं जपाव, आणि एखाद्या शावकाराच्या बायकोने 2 गुलाबजामसाठी तिच्या तोंडात मारलं, तर खरं सांगा ती माई जेवल का हो तिथं? सक्की नाही जेवणार. सावतर मायचा विषयच नाहीये, बरोबर आहे का नाही? सक्की माय जेवणारच नाही. याच्या उलट घ्या, जशा सुवासनीला जेवायला गेल्या तशा 5 वर्षाचं लेकर पाहिल्यानंतर त्या शावकारणीनं ते बाकीचं सगळं काम सोडून दिलं. त्या लेकराला स्वतःच्या जवळ घेतलं, त्याच्या 2-4 पप्या घेतल्या, टोपल्यातून 2 गुलाबजाम काढले, वाटीत घेतले आणि चमच्याने त्या लेकराला 2 गुलाबजाम खाऊ घातले. खरं सांगा, एवढं प्रेमानं जर तिच्या लेकराला जेवू घातल्यावर त्या मायमाऊलीला जेवायची गरज राहिली का हो? जसं लेकरू जेवल्यानंतर आई तृप्त होती, हा जसा व्यवहार आहे तसं संतांचा उत्सव आणि एका थोर महात्म्याची सेवा करण्याचा योग तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालाय. अभंग निळोबरायचा आहे, 4 चरणाचा आहे. अभंगामध्ये निळोबराय पांडुरंग परमात्म्याच्या दरबारामध्ये उभे राहून आपल्या जीवनातली एक छोटीशी इच्छा पांडुरंग परमात्म्यासमोर व्यक्त करतात. कोण आहे निळोबराय? काय निळोबरायचा अधिकार आहे? जगद्गुरु तुकोबरायचे कृपापात्र शिष्य होते महाराज निळोबराय. अरे, शास्त्रामध्ये गुरु शिष्याच्या अनेक जोड्या सांगितल्या आहेत, त्यामध्ये प्रामुख्याने 3 जोड्या मी तुमच्या समोर ठेवतो. पहिली जोडी माझ्या मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथाची एक, दुसरी जोडी आहे निवृत्तीनाथ दादाची आणि ज्ञानोबरायची 2, तिसरी जोडी आहे मला असं वाटतं तुकोबरायची आणि निळोबरायची. आणि आता 2025 मध्ये सर्वात सुंदर जर जोडी म्हणली तर तिसरी जोडी आहे मारुतीराव महाराजाची आणि मोतीराम महाराजाची. ही गुरु शिष्याची जोडी आहे ना महाराज. पण गुरु शिष्याचं नातं सांगत असताना कबीर महाराज थोडं स्पष्ट बोलले, गुरु कसा असावा आणि शिष्य कसा असावा. काय गोड कबीर महाराजांचे उद्गार आहे. गुरु तो ऐसा चाहिए जो शिष्य को कुछ ना मागे. काय सांगतोय पहा बरं. गुरु तो ऐसा चाहिए जो शिष्य को कुछ ना मागे, शिष्य तो ऐसा चाहिए जो गुरु को सब कुछ दे डाले. ए दादा नो, गुरु त्याला म्हणा की जो शिष्याच्या संपत्तीवर डोळा ठेवत नाही, आणि शिष्य त्याला म्हणा की तो आपलं सर्वस्व गुरुच्या चरणी विलीन करतो. 2025 मध्ये असे गुरु शिष्य सापडायला तयार नाहीये. गुरु तर एवढे हलकट झाले महाराज, शिष्य भेटला की त्याला कोणत्या ना कोणत्या पद्धतीनं कापायचंच करतात. मग असा गुरु असेल अमर
अवस्थेला बसत असताना आपल्या शिष्याविषयी सद्गुरूने उच्चारलेले हे उद्गार आहे. गुरु शिष्य पण सिद्धी नेले. मी गुरुचं आणि शिष्याचं नातं सांगत असताना सांगत होतो की जो गुरु शिष्याच्या संपत्तीवर डोळा ठेवत नाही त्याला शिष्य म्हणा, आणि जो गुरु आपलं सर्वस्व गुरुच्या चरणी विलीन करतो त्याला शिष्य म्हणा. आता बहुतांशी हे सापडत नाही. जो गुरु आपल्या शिष्याच्या संपत्तीवर डोळा ठेवतो आणि जो शिष्य आपल्या गुरुच्या मरणाची वाट पाहतो, तुकोबराय सांगतात विठोबाची आन तुका म्हणे गुरु शिष्य विठोबाची आन नरकाजाती विठोबाची आन गुरु शिष्य जाण विठोबाची आन नरका जाती. पण जगद्गुरु तुकोबरायचा आणि निळोबरायच्या जीवनाचा जर प्रसंग पाहायला गेलो तर माझ्या सद्गुरूने माझ्यावर कृपा करावी, माझ्या सद्गुरूने माझ्या मस्तकावर हात ठेवावा, याच्यासाठी 42 दिवसाचं अनुष्ठान करणारा महात्मा म्हणजे माझे निळोबराय. तुकाराम 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 तुकाराम. तुकोबराय तर आलेच नाही. पांडुरंग परमात्मा विटेवून उतरला निळोबरायच्या दारात. ते निळोबराया, ओ निळोबराया, अहो 42 दिवस झाले अन्न पाण्याचा त्याग केलाय. ओ निळोबराय, जर काही बरं वाईट झालं तर लोक काय म्हणतील. निळोबराने डोळे उघडले, जगाच्या मालकाकडे पाहिलं आणि सांगितलं, येथे तुझं लागे बोलाविले कोणी, प्राथिल्या वाचोनी आला सिका. देवी न बे, तुला कळतं का देवा काही? बे हा शब्द मराठवाड्यात चुकीचा आहे, पण आमच्या विदर्भात बे कोणालाही म्हणतात. अबे तुला काही कळतं का बे? बे म्हणजे वाईट वाटून नका घेऊ बरं, बरोबर आहे का नाही? मराठवाड्यात बे म्हणलं की लोकांना राग येतो, पण आमच्या विदर्भामध्ये तो जनरली शब्द आहे. का बे तुला चहा बनवता येतो का बे, असं तो शब्द आहे. नाही नाही, तुम्हाला कोणाचाच राग येत नाही म्हणून तर लोक तुम्हाला मालक म्हणतात ना महाराज. का इथं या, इथं आल्यानंतर निश्चित तुमच्या पदरामध्ये पुण्य पडणार आहे. अरे परमार्थाची सेवा करत असताना, परमार्थामध्ये दान करत असताना, परमार्थाचं काम करत असताना माणसाने काम हवेसारखं केलं पाहिजेत महाराज. कशासारखं केलं पाहिजेत? तुम्ही इथं जेवढे काही जनता जनार्दन मायबाप बसलेले मायानो, हवा तुम्हाला दिसती का? जाणवती हो? हवा दिसत कोणालाच नाहीये. हवेला कलर नाहीये, निळा नाहीये, हिरवा नाहीये, पिवळा नाहीये, काळा नाहीये. हवेला कलर नाहीये. हवा फक्त तुम्हाला जाणवतीये महाराज, बरोबर आहे का नाही? जसं हवा कोणालाच दिसत नाहीये आणि हवा जाणवतीये, तसं परमार्थामध्ये सहकार्य करत असताना, परमार्थाचं काम करत असताना आयोजक महाराजांनी माझं नाव घ्यावं, कीर्तनकार महाराजांनी माझं नाव घ्यावं ही अपेक्षाच ठेवू नका. इथं बसणाऱ्या वारकऱ्यांना माझी विनंती आहे, तुम्ही मारुती महाराजांची सेवा एवढी चांगली करा की माझ्या ज्ञानोबराय तुकोबराने तुमच्या सेवेची दखल घेतली पाहिजेत महाराज. माझ्या पांडुरंगाने तुमच्या सेवेची दखल घेतली पाहिजेत. म्हणून इथं आमंत्रण असताना येत जा. काही ठिकाणी आमंत्रण असलं तरीही जाऊ नये, आणि काही ठिकाणी मात्र आमंत्रण असल्याशिवाय जाऊ. याच्यासाठी भागवतामध्ये खूप सुंदर उदाहरण सांगितलेलं आहे. दक्ष प्रजापतीने यज्ञ ठेवलाय, सर्व देवतांना आव्हान केलंय, पण स्वतःच्या जवळला म्हणजे भगवान शंकराला आमंत्रण दिलं. कैलासामधून विमानं जात असताना भगवान शंकराला सती आई साहेब सांगू लागली, ओ मालक, मालक ऐका ना, माझ्या बापाने खूप मोठा सप्ताह ठेवलाय ग, चला ना. भगवान शंकर म्हणतात, अगं मी सुद्धा कीर्तन केसरी ग, नाही काल्याची सेवा पण जागराची तर मला द्यायलाच पाहिजेत ना ग जवाई. मी साधा फोन सुद्धा तुझ्या बापाने केला नाही, आणि खरं सांगू का, माझी जळजळ व्हावी म्हणून हा सप्ताह ठेवलाय तुझ्या बापाने. असं अजिबात नाही बरं. माझा अपमान व्हावा याच्यासाठी तुझ्या बापाने यज्ञ ठेवलाय, आणि बिना आमंत्रणाचं जाणं सती योग्य नाही ग. सती आई साहेब रडायला लागल्या, नाराज झाल्या. ओ मालक चला ना. सर्व चालले, काय होतं, परमार्थिक कार्यक्रम आहे. भगवान भोलेनाथ म्हणले, अगं नाही ग सती, शेवटी भगवान शंकर ऐकत नाही. त्यावेळी सती आई साहेबांनी हात जोडले, मालक बापाच्या घरी जाण्यासाठी पुरीला आमंत्रणाची काय गरज आहे? भगवान शंकराला कळालं, ही जात ऐकणार. चला पुढं चला. मला एवढंच कीर्तनातून तुम्हाला सांगायचं होतं, भगवान शंकराची बायको जर भगवान शंकराचं ऐकत नव्हती मालक, आपल्यासारख्या शंकर यांनी अजिबात अपेक्षा करायची. आपण फक्त कीर्तनात बोमा पाडायच्या, अहम ब्रह्मास्मी तत्वमशी प्रज्ञानम ब्रह्म. दिवसभर ब्रह्म सांगायचं, घरी गेलं बायको म्हणते, भोप्या अहम ब्रह्मास्मी.
नो चॅलेंज महाराज. सती आई साहेब ऐकत नाही. भोलेनाथाने सांगितलं, नंदी ए नंदी, कपाटामध्ये जेवढ्या साड्या तेवढ्या पॅकिंग कर. आता ही गेली की परत येणार नाही न्या ते मला. आमंत्रण नसताना, भोलेनाथाचा इच्छा नसताना दक्ष प्रजापतीच्या यज्ञामध्ये गेली. सर्व देवतांना स्थान पाहिलं, स्वतःच्या मालकाला भोलेनाथाला स्थान दिसलं नाही. राग आला आणि यज्ञ कुंडामध्ये उडी मारावं लागली. म्हणून सांगू, काही ठिकाणी आमंत्रण असल्याशिवाय जायचं नाही. एक, आमंत्रण असलं तरी जायचं नाही. दोन, आणि आमंत्रण नसलं तरी गेल्याशिवाय राहायचं नाही. तीन, निळोबराय सांगतात, अरे देव आहे ना देवा, तुला काही बोलवलं का? बरं मला काही संकट नाही. तैसा परी आवा नाही बा संकट, तरी का फुकट श्रम केला, तरी का फुकट श्रम केला, तरी का फुकट श्रम मला काही भक्त प्रल्हादासारखं संकट नाहीये देवा, मला काही द्रौपदी सारखं संकट नाही. तैशा परियामा नाही बा संकट, तरी का फुकट श्रम केला. परत निळोबराने डोळे लावले. तुकाराम 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 तुकाराम. परत पांडुरंग परमात्मा नाराज झाले. ओ निळोबराय ऐका ना. अहो 42 दिवस झाले ओ निळोबराय, अन्न पाण्याचा त्याग केलाय तुम्ही, तुकोबरायचं चिंतन करताय. काही बरं वाईट झालं तर लोक मला नावं ठेवतील. डोळे उघडा ना. पहिल्यांदा सांगितलं तुला बोलवलं कोणी, आणि दुसऱ्यांदा निळोबराय सांगतात, निळा म्हणे आम्ही न ओळखोजी. हे धावा करत असेल. निळोबराय सांगितलं, तुला ओळखत नाही. मी काय ताकद असेल महाराज. डायरेक्ट पांडुरंगाला सांगायचं तुला ओळखत नाही. अहो देशाच्या पंतप्रधानाने तुमच्या दारात यावं, त्यानं दरवाजावर थाप टाका, हॅलो दार उघडा, आणि तू म्हणायचं कोण शे रे भाऊ तू. ही खानदेशी भाषा आहे. कोण आहे रे भाऊ तू. ते फाशी घेईल ना महाराज, मरल ना ते. जगाचा मालक आहे. निळोबरायच्या दारात आहे. निळोबराय सांगतात, येत किंचित माझ्या पांडुरंगाचा स्वाभिमान जागृत झाला. पांडुरंग परमात्मा निळोबराय सांगतात, ओ निळोबराय कोणाला बोलताव मी? काय एखादा ग्रामपंचायतचा सदस्य नाही, देव आहे ना मी. गतीर भरता प्रभू साक्षी. म्या बोलाविल्या तू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू हले, जो जगा ते चाळीता. निळोबराया शेष महेश गणेश दिनेश सुरेश हु जाही निरंतर द्याई. जे रात्रंदिवस माझं चिंतन करतात निळोबराय, त्यांच्या स्वप्नात नाही हो. अर्धा तास झालंय तुमच्या समोर, काहीतरी बोललं पाहिजेत का नाही. अहो देव आहे ना मी. तो हा देवाचाही देव बळीया माझा. अहो विश्वाचा मालक आहे मी. माझ्या सत्तेनं सर्व चालतंय. याच्या पुढे जाऊन सांगू निळोबराय, काही योगी लोक, काही महात्मे लोक हिमालयामध्ये खाली मुडकं वर पाय करून माझं भजन करतात. तिथले कावळे ज्यावेळेस त्यांचं मांस खातात त्यावेळेस त्या कावळ्यांना ते साधू सांगतात, किती सुंदर आहे पहा. कागा सबतन खाइयो चुन चुन खाइयो मास, दोन नयन छान दियो पिया मिलन की आस. ए कावळ्यानो, सर्व शरीरातलं मांस खा, पण हे दोन डोळे खाऊ नका. का? अजून सुद्धा जो जगाचा मालक आमच्यावर कृपा करला अशी अपेक्षा आमच्या अंतकरणामध्ये निळोबराय. एवढं जे माझं भजन करतात तो त्यांच्या स्वप्नात नाही. मी तुमच्या समोर अर्धा तास झालाय डोळे उघडा म्हणतो. काहीतरी इज्जत राखा ना माझी. मला एवढंच सांगायचं, जगातील सर्वात मोठी व्यक्ती देव आहे, आणि देवाला सुद्धा दारात उभं करण्याची ताकद संतांमध्ये, ते माझे निळोबराय महाराज.
आणि त्या निळोबरायच्या अंतःकरणामध्ये ज्यावेळेस इच्छा प्रगट होईल, संसाराविषयी कशी होईल महाराज? तुमचा आणि माझा विषय चालू नाही, संतांच्या अंतःकरणामध्ये ज्या वेळेस इच्छा प्रगट झाली त्यावेळेस फक्त भगवंत कृपेचीच अखंड जया तुझी प्रीती मज देतयाची मग मी कमलापती तुझबाना आणि कंटाळा ही तुकोबरायच्या अंतःकरणातली इच्छा आहे. पांडुरंग परमात्म्याच्या दरबारामध्ये निळोबराय उभे. ओ पांडुरंगा, ऐका ना, काय अपेक्षा आहे? काय नाही देवा, एक छोटीशी इच्छा आहे माझ्या अंतःकरणामध्ये. देव तर नाचायलाच लागला. काही जिल्हा परिषदचं तिकीट हवंय का तुम्हाला? नाही नाही, तुम्ही सांगा, फक्त पक्ष सांगा, मी एबीपी फॉर्म घेऊन येतो. नाही 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 देवा, तसलं काहीच नको. पांडुरंगा, एक छोटीशी इच्छा आहे, अपेक्षा आहे, सांगा ना निळोबराय काय आहे? देवा, जे लोक तुझ्यावर प्रेम करतात ना देवा, अशा लोकांचा समागम, अशा लोकांची संग विदर्भीय लोकांचं राहणीमान, विदर्भीय लोकांचं राहणं, खानदेशी लोकांचं खाणं आणि मराठवाड्यातलं गाणं हे जगात प्रसिद्ध आहे महाराज. इंद्रायणीवर सुरेश वारकरांचा कार्यक्रम चालू होता विश्वशांती केंद्रावर. इंटरनॅशनल कलाकार आहे. त्यांनी सांगितलं, आम्हाला गाताना थोडा जरी विक्षेप झाला तर स्वर लागत नाही म्हणे आमचा. थोडी एसी जास्त झाली तरी स्वर लागत नाही. थोडा कोणाच्या गाडीच्या हॉर्नचा आवाज आला तरी आवाज लागत नाहीये. मी खरं सांगू का, त्यांनी सांगितलं पंढरपूरच्या वारीला एकूण ट्रक चालता येते. लक्ष देऊन ऐका बरं, वारकऱ्यांची ताकद सांगतोय तुम्हाला. हे इंटरनॅशनल कलाकारापेक्षा मोठे गंधर्व आहे आपल्या संप्रदायाचे, हे सांगायचंय मला तुम्हाला. रोडनं ट्रक चालू आहे, नुसते चालू नाही, त्यांचे हॉर्न चालू आहे. पुढच्या दिंडीचं भजन वेगळं आहे, पुढच्या दिंडीचा स्वर वेगळा आहे. मागच्या दिंडीचं भजन वेगळं आहे, मागच्या दिंडीचा स्वर वेगळा आहे. झिम झिम पाऊस चालू आहे, पखवाजाला शाई नाहीये. झिम झिम पाऊस चालू आहे, पखवाजाला शाई सुद्धा नाहीये. आणि अशा वादळी वाऱ्यामध्ये, अशा वादळी वातावरणामध्ये सुद्धा वारकऱ्याचा स्वर जात नाही. हीच वारकऱ्याची सगळ्यात मोठी सेवा आहे. विठाला विठाला घेतलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये माझे निळोबराय देवाला सांगतात, ओ पांडुरंगा ऐका ना, घडो त्यांचा समागम. मला अशा लोकांची संगती द्या निळोबराया, मला अशा लोकांचा समागम द्या की जे लोक तुमच्यावर प्रेम करतात. पहिला प्रश्न असा आहे की देवावर प्रेम मनुष्य कसा करेल? शक्यच नाहीये महाराज. भगवंतानं ही सृष्टी निर्माण करत असताना, भगवंताने हे विश्व निर्माण करत असताना
प्रामुख्याने अशा काही गोष्टी निर्माण केलेल्या आहे की माणूस त्याच्यावर जेवढं प्रेम करतो तेवढं कशावरच करत नाही. पहिलं प्रेम माणूस माणसाच्या शरीरावर करतो, दुसरं प्रेम करतो समाजावर, आणि तिसरं प्रेम करतो पैशावर. या तिन्ही गोष्टीतच सगळं जग अडकलंय महाराज. चौथी गोष्टीची गरजच नाही राहिली. ठीक आहे, काही लोक शरीरावर प्रेम करत नसल, समाजावर प्रेम करतोय. समाजावर प्रेम करत नसल, धनावर प्रेम करतोय. आणि निळोबरायांचं सांगितलं, देवा जे फक्त तुझ्यावर प्रेम करतात अशा लोकांचा समागम माझ्या जीवनामध्ये दे. आणि देवानं सृष्टी निर्माण केल्यामध्ये ह्या तीन प्रामुख्यानं गोष्टी अशा आहे की त्याच्यावर माणूस किती प्रेम करतो, किती प्रेम करतो माणूस माणसाच्या शरीरावर. अरे म्हाताऱ्या माणसाला म्हातारं म्हणलं तर राग येतो. वयाच्या अगोदर केस पांढरे झाले की माणसाला किती दुःख होतं, द्या सोडून. दुसरं प्रेम करतो समाजावर, किती प्रेम समाजावर करतो. अरे लोक काय म्हणतील म्हणून तर चांगलं वागायचं आहे ना आपल्याला. लोक काय म्हणतील म्हणून चांगले कपडे घालायचे, लोक काय म्हणतील म्हणून गाड्या घ्यायच्या. याच्या पुढे जाऊन सांगू का, लोक काय म्हणतील म्हणून काही काही गण लावतात. आपण वारीला चाललो, लोक काय म्हणतील, लोक काय म्हणतील म्हणून गण नका लावू, लोक काय म्हणतील म्हणून वारी नका करू, आणि लोक काय म्हणतील म्हणून माळ नका घालू. माझा पांडुरंग परमात्मा काय म्हणाल म्हणून वारी प्रत्येकाने केली पाहिजे. लक्ष देऊन ऐका. या दोन गोष्टीवर जरी प्रेम करत नसेल तर तिसरी गोष्ट आहे पैसा. पैशावर प्रेम करत नाही असा जगात माणूस नाहीये. पण ज्या निळोबरायचा अभंग मी तुम्हा सर्व मायबापांच्या सेवेसाठी घेतलाय, त्या निळोबरायच्या सद्गुरूच्या जीवनाचा अभ्यास जर केला, या तिन्ही गोष्टीवर माझ्या तुकोबराने लात मारली. प्रमाण सांगतो, विषय तो त्यांचा झाला नारायण समाजाचाही विचार नाही केला, धनाचाही विचार जगद्गुरु तुकोबरांनी नाही केला. याचं कारण विषय तो त्यांचा अवघी देवावरी नाही अनेक प्रमाण तन धन तृणजन. तृण समान जन आणि तृण समान धन. खरं सांगू का महाराज, नाही विचार जगद्गुरूंनी या समाजाचा केला. काय समाजाचा विचार करावा महाराज. अरे जगद्गुरु तुकोबरायासारख्या महात्म्याला सुद्धा देहूगाव सोडून भामचंद्र जाण्याची गरज भासली. याचं कारण तुकोबराय सांगतात, तुका म्हणे आम्हा एकांताचा वास. परमार्थ करणाऱ्या साधकाने, परमार्थ करणाऱ्या जिज्ञासूला तुकोबराने सावध केलंय. काळ सारावा चिंतने एकांतवाशी गंगा स्नाने, देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या. आता बरेचसे लोक सांगतात की आम्ही डाईटवर आहे. आता लय डाईट सुरू झालं बरं. लोक म्हणतात आम्ही डाईट हे डॉक्टरच्या बापाचं नाही, हे सुद्धा आपल्याच बापाचं आहे. युक्ताहार विहार नेम इंद्रियासी नसावे बासर निद्रा बहु भाषण. तुका म्हणे आता ऐका हे वचन. भक्ती करा भक्ती करा भक्ती करा
तेजोनिया जन भक्ती करा. परमार्थ करणाऱ्या साधकाला तुकोबराने सावध केलं. परमार्थ करणाऱ्या जिज्ञासूला तुकोबराने सावध केलं. ए बाबानो, परमार्थामध्ये जर साध्य गाठायचं असेल तर तेजोनिया जन भक्ती करा. समाजाचा ताण नका घेऊ. समाज कधी कोणाला काय करेल काही सांगता येत. मालक तुम्ही भाग्यवान आहे. तुमच्यापेक्षा भाग्यवान आम्ही असे आहोत की आमच्या पुढं समाज आहे. आम्ही दररोज कीर्तनाला गेलो की 10,000 समाज आहे, 5,000 समाज आहे. महाराष्ट्रातले जेवढे नामांकित कीर्तनकार आहे त्यांच्या पुढं समाज आहे. महाराज मालक तुम्ही एवढं भाग्य घेऊन जन्माला आलेले. तुमच्या लोक पुढं जरी कमी असेल तर मागं लोक खूप आहे महाराज तुमच्या. आणि पुढच्या लोकांचं काही सांगता येत नाही बरं. एक क्लिप येऊ द्या गेला मातीत, काही सांगता येत नाही पुढच्या लोकांचं. तुम्ही भाग्यवान आहे की तुमच्या मागं खूप समाज आहे. मी या कीर्तनातून मालकांची सेवा करण्यासाठी आलोय. आम्हा सर्व तरुण कीर्तनकारावर बंधुवत प्रेम करणारं, अगदी एवढ्या परंपरेचे मालक असताना सुद्धा एखाद्या आईने जसं लेकराला जवळ घ्यावं एवढं प्रेमानं जवळ घेतात महाराज तुम्ही. म्हणून आम्ही प्रेमानं तुम्हाला मालक म्हणतो. मी तर माझ्या पांडुरंगाला, ज्ञानोबराय तुकोबरायला विनंती करील, जोपर्यंत आमच्या मालकामध्ये प्राण आहे तोपर्यंत आमच्या मालकाच्या जीवनामध्ये कोणतंही संकट येऊ नये हीच मी प्रार्थना माझ्या पांडुरंगाला करतो. विठाला एखादा बावळट माणूस चुकला त्याचा समाजावर परिणाम होत नाही गुरुजी. कसा परिणाम होईल? चुकीच्या माणसाचा समाजावर परिणामच होत नाहीये. पण एखाद्या माणसाकून, चांगल्या माणसाकून जर एखादी चुकीची गोष्ट घडली तर निश्चित त्याचा सर्वात मोठा परिणाम जर कोणावर होत असेल तर या वारकरी समाजावर होतोय. म्हणून समाजाचा ताण नाही. ना आवडे जन ना आवडे धन, धनाचाही त्याग तुकोबरायांनी केलाय. छत्रपती शिवाजी महाराजासारखा राजा तुकोबरायकडे नजराना घेऊन गेले. सर्वांचे प्रमाण पाठ आहे. आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी तुमचे एरवित धन ते मज मृत्युके समान कंठी मिरवा. व्रत करा एकादशी म्हणवा हरीचे दास, तुका म्हणे मज हे आस. कारण जगद्गुरु तुकोबरायचं जीवन काय झालं होतं? विषय तो त्यांचा. ओ देवा, असे जे लोक तुमच्यावर प्रेम करतात ना, अशा लोकांचा समागम, अशा लोकांची संगती दे. पांडुरंग परमात्मा निळोबरायला सांगू लागले, निळोबराय जे लोक माझ्यावर प्रेम करतात तुम्हाला परमार्थ करण्याची इच्छा होईल अशा लोकांचं श्रवण करा की ते श्रवण केल्यानंतर तुम्हाला वारी करण्याची इच्छा होईल, गळ्यामध्ये माळ घालण्याची इच्छा होईल. महाराष्ट्रात सध्या एक खूप मोठी बोंब उडालेली आहे की कीर्तनाची पातळी घसरली आहे, कीर्तनाची पातळी घसरली आहे. वारकरी मंडळीनो, इथं सर्वच माझे कीर्तनकार सगळे संत मंडळी आहे. कीर्तनाची पातळी कालही घसरलेली नव्हती गड्यानो. कीर्तनाची पातळी आजही घसरलेली नाहीये आणि कीर्तनाची पातळी उद्याही घसरणार नाहीये. तुमचं पाप आहे, तुम्ही चांगल्या कीर्तनकारापर्यंत पोहोचत नाहीये महाराज. तुम्हाला समाज जमवणारे कीर्तनकार पाहिजे, त्याच्यात उद्धार करून घेणारे नकोयचे ना महाराज. ज्या महात्म्याच्या मुखातून तुम्ही चरित्र ऐकत आहात, ऐका ना महाराज. त्यांच्या शिव्या जरी ऐकल्या तरी असं वाटतं की जीवनाचा उद्धार झालाय महाराज. बरोबर आहे का नाही? आहे ना. या जगामध्ये लोक नाहीये असं नाहीये. अरे हा वारकरी संप्रदाय काही आपऱ्या टपऱ्या लोकांवर चालत नाहीये महाराज. कालही मारुती महाराजासारखे थोर संत होतेच, आजही तसेच महात्मे आहे आणि उद्या सुद्धा असे महात्मे जन्माला येणार आहेच. फक्त आपल्याला महात्मे नकोय, आपल्याला लोक जमवणारे लोक पाहिजे, तुमची लाल करणारे लोक पाहिजेत महाराज तुम्हाला. मग आता त्याच्यात कीर्तनाची पातळी घसरायचा काय संबंध आहे महाराज? अजिबात. संप्रदायातल्या कोणत्याच लोकांनी असा संप्रदायावर आरोप करू नका की कीर्तनाची पातळी घसरली, कीर्तनाची पातळी घसरली. अजिबात नाहीये. तुम्ही चांगल्या लोकांपर्यंत पोहोचा. अजून सुद्धा या महाराष्ट्रामध्ये सोन्याचे दुकान आहे हो, पण तुम्ही पाणीपुरी खायला जाता त्याच्या सोनाराचा काय अपमान आहे? विठाला अशाच महात्म्यांचं श्रवण करा की ज्यांचं श्रवण केल्यानंतर तुम्हाला परमार्थाविषयी आवड निर्माण होईल. निळोबराय सांगतात, ए देवा, अरे जे लोक तुझ्यावर प्रेम करतात ना रे पांडुरंगा, अशा लोकांचं श्रवण जरी केलं तरी माझा परमार्थ दृढ होतो. काय होतं? सहज त्यांच्या ऐकता गोष्टी परमार्थ पोटी दृढावे. शेवटी निळोबराय देवाला सांगतात, देवा वाया गेलंय माझं जीवन, अनुतापासी दुनीव चढे. देवा मी कशासाठी आलो, काय केलं, काहीच कळलं नाही. निळोबराय सारख्या महात्म्याला जीवनामध्ये पश्चाताप झाला,
पण तुम्हाला आणि मला पश्चाताप होईल काही सांगता येत नाहीये. मसनात गेले आपले लाकडं तरी सुद्धा आपल्याला कळत नाही की आपण आलो कशासाठी. कोहम कथमिदम जातम, मी कोण ऐसा करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. मी आलोय कुठून, मला करायचं कुठं, मला जायचं कुठं, या सगळ्या गोष्टी विसरून गेलोय. माझी विनंती गड्यानो तुम्हाला, जीवन जगण्याचं सूत्र, जीवन कधी जाईल काय जाईल सांगता येत नाही. मग ते जीवन जाण्याच्या अगोदर आपल्या जीवनामध्ये परमार्थ करून घ्या. भागवतकाराने सांगितलंय, काल व्यालमुख ग्रास त्राश निर्णाश हे तवे श्रीमद भागवतम शास्त्रम कलो किरेन भाषितम. बसणारे मंडळी, एक मोठा अजगर आहे आणि त्याच अजगराच्या मुखामध्ये तुम्ही आणि मी बसलेलो आहोत. आपण कुठपर्यंत सुरक्षित आहोत, जोपर्यंत अजगर तोंड बंद करत नाही. ज्या दिवशी अजगर तोंड बंद करेल ना महाराज, हे काळा न काळाची तोंडी घातली लोणियाची उंडी, माशी पाख पाखरी तव हे सरे. मग ह्या सगळ्या गोष्टी होण्याच्या अगोदर चांगल्या महात्म्याच्या संगतीत जा, चांगल्या दिंडीत जा. ज्या दिंडीत फक्त कांद्याचे अशा दिंडीत जाऊ नका. ज्या दिंडीत नुसतं 4-4 पोतं, काही काही लोक सांगतात काय दिंडी सोय महाराज आमच्या, अहो दररोज मिसळ पावे, आहा हा हा काय सांबर आहे. अरे नाही रे बाबा, दिंडी पंढरपूरची वारी ही व्यवस्थेसाठी नाही हो महाराज. पंढरपूरची वारी ही अवस्थेसाठी ना महाराज. जर घरी गरम पाणी आहे, दिंडीतही गरम पाणी, तर मग घरीच मर ना. घरी चपाती चेन, घरी भाकरी चेन, घरी कांदा चेन, मग इथं जरी कांदा असेल त्याच्यात आणि याच्यात फायदा काय आहे महाराज. अशा महात्म्यासोबत वारी करा, निश्चित तुमच्या पांडुरंगाने तुमच्यावर कृपा केली पाहिजेत महाराज. एवढे पेरणी पावसाचे दिवस सोडून, अरे मडे झाकून या करीती पेरणी, एवढे आपण बिजी लोक आहोत. आज 22 दिवस झाले आपण आपलं घरदार सोडलंय, सगळं सोडलंय. मग इथं आल्यानंतर आपल्या पदरात काहीतरी पडलं पाहिजेत का नाही महाराज. मग इथं आल्यानंतर चांगल्या महात्म्याचे कीर्तन ऐका, चंद्रभागे स्नान आणि विधी तो हरी कथा, बाकी काहीच करू नका. आणि घरी जाताना एक संकल्प करा, अरे निश्चित ही वारी माझी पांडुरंगानं परिपूर्ण केली. आणि पांडुरंगाला जाता जाता विनंती करा, पांडुरंगा पुढच्याही वर्षी मला वारीला येऊ दे बरं. वारी चुकोने दी हरी. बस मी तर माफी मागून एक वाक्य बोलतो. काही काही आपले महाराज लोक दशमीलाच गेले हो गुरुजी घरी. एकादशीला कुठं जात असतात का हो मालक, कठीण ताळा झालाय. मी माफी मागून बोलतो, सर्व कीर्तनकार मंडळी आहे, माझा अधिकार नाहीये पण बोललं पाहिजेत ना महाराज. माझे गुरुजी मला सांगतात, मूर्ख कीर्तनकार आहे म्हणे तुम्ही सगळे. म्हणलं काय झालं बाबा. अरे 2-2 लाखाचे फोन आहे म्हणे तुमच्याकडे. किती लाखाचे फोन आहे, 2-2 लाखाचे 2-2 फोन आहे, 4-4 लाखाचे तुमच्या खिशात फोन आहे, 50-50 लाखाच्या गाड्या आहे. तुम्ही 2-2 नाही 5-5 लाखाचे फोन घ्या, पण तुमच्या गळ्यामध्ये टाळ सुद्धा 25,000चा असला पाहिजेत म्हणे. काय म्हणले, 25,000चा असला पाहिजे. आणि तुम्ही ज्यावेळी टोपी घालून वारीनं भजन करसाल तर तुमच्याकडे पाहून महाराष्ट्रातले 1000 पोरं वारी करतील. ही तुमच्यामध्ये काय आहे, ताकद आहे. निवृत्ती बाबा वक्ते गेले, विदर्भातले होते, आमच्या भीष्माचार्य होते महाराज. खूप मोठं वक्ते बाबा सारखा स्पष्ट वक्ता या पृथ्वी तलावर परत जन्माला येणार भीष्माचार्य. खरोखरच भीष्माचार्य होते महाराज, भीष्माचार्यच होते आमचे वक्ते महाराज. जेवढे काही चांगले चांगले मंडळी जन्माला आले मालक, ते विदर्भातच आले बरं. तुम्ही ज्या पांडुरंगाच्या दर्शनाला आले त्या पांडुरंगाची सासरवाडी सुद्धा आमच्या विदर्भात आहे. आम्ही काही लहान लोक नाहीये महाराज, बरोबर आहे का नाही. म्हणजे आम्ही पोरीकडचे आहोत, बरोबर आहे का नाही. तर ते सांगायचे, आषाढी वारी सोडून आणि ज्ञानोबरायचा समाधी सोहळा सोडून जे गावाकडे कीर्तन करतात ते कीर्तनकार नाही, ते संप्रदायातले बैलही म्हणायचे. काय म्हणायचे ते, बैलही. खरं आहे महाराज. अरे पंढरपूरची वारी ही कीर्तनकाराने नाही चालवली, गायकांनी नाही चालवली, वादकांनी नाही चालवली, महाराज लोकांनी नाही चालवली. ही परंपरा जर आजपर्यंत तागायत जिवंत आहे, ते सर्वात मोठे उपकार जर कोणाचे असेल तो जनता जनार्दन मायबापाचे महाराज. अरे असे काही काही मराठवाड्यातले लोक पाहिले, आमच्या भागातले लोक पाहिले, 3-3 हजार रुपये व्याजानं काढून वारी लेतात महाराज. ते 4-4 हजार रुपये व्याजानं काढून वारी लेतात. म्हणून देवाला विनंती करा, वारी चुकोने दी हरी. कधीतरी जीवनामध्ये पश्चाताप झाला पाहिजेत का नाही. निळोबराय सांगतात, ओ देवा वाया गेलंय माझं जीवन, पण चांगल्या लोकांची संगती केली आणि चांगलं श्रवण केलं, त्याच्यामुळं फायदा काय झाला. वैराग्यवाडी सोडोडी, वैराग्य झालंय देवा. आणि वैराग्य वेगळं आणि वैताग. कोणी पोरगीच दिली नाही म्हणून ब्रह्मचारी राहतो, त्याला वैराग्यवान म्हणायचं अजिबात नाही. फाटके कपडे घालतो भोंगळारातून वैराग्यवान अजिबात नाहीये. वैराग्यवान फक्त तुकोबर आहेच. वैराग्यवान
छत्रपती शिवाजी महाराज, अरे कल्याण सुभेदाराची सून छत्रपती शिवाजी महाराजांसमोर नजराणा म्हणून प्रकट केली, दासी म्हणून ठेवली असती तरी कोण काय बोलणार होतं, राजा होता तो. पण एखादा भाऊ जशी आपल्या बहिणीची बोळवण करतो त्याही पेक्षा सुंदर बोळवण करून छत्रपतीने तिला तिच्या घरी नेऊन घातलं. म्हणून तर छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणल्यानंतर कॉलर टाईट होती. जाई ओ तू माते न करी साहस, आम्ही विष्णुदास तैसेनो, हे फक्त तुकोबरायानेच म्हणाव, स्वामी विवेकानंदांनीच म्हणाव. म्हणून वैराग्य वेगळं आणि वैताग वेगळा. मी वैराग्यवान आहे हे कीर्तनातून सांगू नको, मी ज्ञानी आहे हे कीर्तनातून बोंबलू नको. तू वैराग्यवान आहे हे महाराष्ट्राला तुझ्या आचरणातून दिसलं पाहिजे, तोंडातून दिसता कामा नाही, अजिबात नाही. वैराग्य हे असं दिसण्यासाठी नसतंच हो महाराज, वैराग्य हे तुमच्या कृतीतून समाजासमोर दिसलं पाहिजे. अरे वैराग्यवान होते ना महात्मे महाराज, 2 कीर्तन केलं की कधी झोपला असं होतं महाराज आपल्याला. बरं काही आपल्या त्या काळामध्ये यांच्याकडे का गाड्या होत्या का मारुती महाराजाकडे, त्यांच्या बैलगाड्यात जाऊन कीर्तन केले ना महाराज, धेंडक्यावर कीर्तन केले. त्यावेळेस का माईक होते का काय होते. मी तर विचार करतो मालक, एका दिवशी 15 16 कीर्तन करणं सोपं आहे का. मला वाटतं या महाराष्ट्रामध्ये एकच ही विभूती अशी जन्माला आलेली आहे की तिनं एका दिवशी 15 16 कीर्तन केले. आता आपल्या ह्या वयामध्ये 4 कीर्तन करायचे, 5 कीर्तन करायचे, 6 10 15 16 कीर्तन करायचे. महाराज निश्चित हे लोक वैराग्यवान होते आणि तीच पुण्याचं गाठोडं आपल्याला सापडलंय. बरं महाराज आपण पुण्यवान आहात. खरं सांगू, एवढ्या मोठ्या महात्म्याच्या कुळामध्ये जन्माला यायला सुद्धा पुण्य लागतं. विठाला चांगल्या लोकांची संगती केली त्याच्यामुळं चांगलं ऐकायला भेटलं आणि चांगलं ऐकलं त्याच्यामुळं वैराग्य झालं. आणि एकदाकडे वाढे भाव संचरे स्वानुभव निजांगी. अभंगाची भूमिका खूप सुंदर आहे. चांगल्या लोकांची संगती केली की चांगलं ऐकायला भेटतं, चांगल्या लोकांची संगती केली की चांगलं ऐकायला भेटतं, चांगलं ऐकलं की परमार्थ दृढ होतो, परमार्थ दृढ झाला की परमार्थामध्ये वैराग्य होतं. आणि एकदा का परमार्थामध्ये वैराग्य झालं की परमार्थामध्ये भाव वाढतो आणि परमार्थाचा भाव वाढला की त्याचा साक्षात्कार आत्म्याला येतो. अभंगाचा विचार संपला. संचरे स्वानुभव निजांगी, सहज त्यांच्या ऐकता गोष्टी परमार्थ पोटी दृढावे. म्हणून बसणाऱ्या मंडळीला मी विनंती करील, मायबाप होईल तोपर्यंत जे लोक भगवंतावर प्रेम करतात अशा लोकांची संगती करा. होईल तोपर्यंत ज्यांचं ऐकल्यानंतर माणसाचा परमार्थ दृढ होईल अशा लोकांचं श्रवण करा. आणि एकदा का चांगल्या लोकांचं श्रवण करायची सवय झाली की निश्चित माणसाचा परमार्थाविषयी विश्वास वाढतो, परमार्थाविषयी दृढता वाढते. परमार्थाविषयी एकदा दृढता वाढली की माणसाला अंतकरणामध्ये वैराग्य निर्माण होतं. आणि एकदा का वैराग्य निर्माण झालं ना महाराज की मग निळा मने वाडे भाव. परमार्थ हा भावनेसाठी आहे. परमार्थाचा भाव वाढला पण परमार्थातला भाव कमी झाला महाराज. नाही कळलं, चला पुढे. म्हणून परमार्थामध्ये भाव वाढला पाहिजे. भाव बळे आकळे भावे गावे गीत, शुद्ध करून या अंतरीची घेतो गोडी आणि पाहे जोडी भावाची. कृष्णा परमार्थाचा भाव वाढला तुझ्यामुळं, पण दिवसांदिवस परमार्थातला भाव कमी झाला. वास्तविक मला तर हसू येतं महाराज. सध्या सर्वांमुळं पैसा हा विषय खूपच गाजतोय बरं अच्युत बाबा, पण ही चुकीची समज आहे. काढून टाका या गोष्टी. उत्तर प्रदेशचा एक महात्म्याचा जर आश्रम पाहिला गुरुजी तर 500 कोटीचा आहे. तुम्ही 8 दिवस होते आता तिथं, बघितलं ना तुम्ही. 500 ते 1000 कोटी रुपयाचा एका संन्यासी महाराजांचा आश्रम आहे महाराज. मारुती महाराजापासून ही परंपरा आहे. एवढे वर्ष झाले. आत्ताशी 1 एकर जमीन आहे ती बी खाली आहे तुमची. काहीच नाही अजून, संडाशी सुद्धा बांधायच्या राहिल्या, बरोबर आहे का नाही. एवढ्या वर्षाची परंपरा असून फक्त 1 एकर आहे. संन्यासी महात्म्याचे जर तुम्ही आश्रम पाहिले तर तेवढं सुंदर सांसद भवन सुद्धा नाहीये दिल्लीचं. आपलं PM पद पंतप्रधानाचं राहण्याचं घर सुद्धा एवढं सुंदर नसल. एवढे मोठे त्यांच्याकडे प्रॉपर्टी आहे. माझी विनंती आहे, आचारसंहिता ही आचरणाची असली पाहिजेत. आचारसंहिता ही पाठांतराची असली पाहिजेत. आचारसंहिता ही अशुद्ध न म्हणण्याची असली पाहिजेत. आचारसंहिता ही पिक्चरचे गाणे म्हणून याची असली पाहिजेत. आचारसंहिता ही अभंगावर बोलण्याची असली पाहिजेत. आचारसंहिता ही नेमात वागण्याची असली पाहिजेत.
आचारसंहिता पैशाची लावू नका, कारण कलियुगामध्ये आता ह्या गोष्टी होणारच आहे महाराज. त्याच्यामुळं प्रवाहाच्या विरोधात प्रवास करू नका, चालतच राहणार आहे. तुम्ही पुण्यवान आहात दादा की तुम्ही महाराष्ट्रामध्ये जन्माला आलेला आहात, आणि महाराष्ट्रामध्ये जन्माला येऊन तुम्ही मराठवाड्यात जन्माला आलेले आहात. आणि नुसते मराठवाड्यात जन्माला येऊन पुण्यवान नाही, तुम्ही परभणी जिल्ह्यामध्ये जन्माला आलेले आहात. का? जगात जर्मनीन भारतात म्हणतात ना लोक. काय बरं परभणीत जगात सगळ्यात खराब रोड परभणीत आहे. बरं परभणी असा जिल्हा नाही की तिथं एखादी एवढं पीक येतं की ते महाराष्ट्राला पुरल, अजिबात नाहीये. पण अख्ख्या कोरोनामध्ये भारत बंद होता, लोकांना घराच्या बाहेर सुद्धा निघता येत नव्हतं. अशी परिस्थिती असताना सुद्धा माझ्या गंगाखेडचा जनाबाईचा सप्ताह लोकांनी बंद पडू दिला नाही. ही परभणी जगात जर्मनीन भारतात. बाकीच्या महाराष्ट्राचा जर सर्वे केला तर 10% माळकरी, 90% खाणारे पिणारे. आपल्या परभणी जिल्ह्यात जर गावागावात जर गेले तर 90 नाही 95% वारकरी आहे. मग 5% तर तेवढे पाहिजेतच ना महाराज, बरोबर आहे का नाही? आणि परभणी जिल्ह्यात जन्माला आले ते तर भाग्यवान आहेच, पण मोतीराम महाराज, मारुती महाराज यांच्या परंपरेत जन्माला आले म्हणून तुम्ही निश्चित भाग्यवान आहात महाराज. एवढ्या मोठ्या मोठ्या थोर साधूची सेवा तुमच्याने माझ्या जीवनामध्ये घडती, निश्चित आपण पुण्यवान आहो. ज्ञानोबराय तुकोबराय आपल्याकडून या साधू महात्म्याची सेवा अशीच करून घेऊ. खूप सुंदर नियोजन केलं बरं. पहिले बी सप्ते केले बरं, पण मालक आपल्या चोखोबरायच्या सप्त्याला आले. म्हणे महाराज कसं करायचं? म्हणलं मालक असंच करायचं. ते म्हणे कसं करायचं? नाही म्हणलं असंच करायचं. ते म्हणे कसं करायचं? म्हणलं ते नियोजन तुम्ही अमोल कर द्या, तुम्हाला काही करायचं काम नाहीये. खोटं सांगत नाही, पंढरपूर क्षेत्रामध्ये आहे. दररोज आपले कार्यक्रम ज्ञानेश्वरी पारायण गुरुजी दररोज, मला तर आश्चर्य वाटतं, महाराष्ट्रभर पारायण होत होते. पण गुरुजी ज्ञानोबरायची काय कृपा आहे तुमच्यावर कळत नाही. तुम्ही जेव्हापासून पारायण करायला लागले आणि स्वरात पारायण आहे, एवढं सुंदर आहे की अख्ख्या महाराष्ट्राला असं वाटतं की माझी गुरुजी पारायण आली यावं म्हणून. महाराज खरं सांगतो, ज्ञानेश्वरी पारायण करणं वेगळं, ज्ञानेश्वरी वाचणं वेगळं. मी भाग्यवान शिष्य आहे, माझे गुरुजी ज्ञानेश्वरी पारायण करत नाही, ज्ञानेश्वरी जगतात म्हणून लोक एवढं प्रेमाने ज्ञानेश्वरी ऐकतात महाराज. आणि ज्ञानेश्वरी पारायण, मगाशी मी झोपेतून उठलो, पारायण चालू होतं गुरुजी, 28 ते 40 हजार लोक लाईव्ह पारायण ऐकत होते. म्हणजे इथले सोडून अख्खा महाराष्ट्र मारुती महाराजांचा सप्ताह, एक एक कीर्तन एका एका तासामध्ये 1-1, 1.5, 2-2 लाख लोक ऐकताय. ते आपली परंपरा सर्व महाराष्ट्राच्या घराघरात जर कोणामुळे गेली असेल तर मला वाटतं त्यामध्ये सिंहाचा वाटा आमच्या अमोल भैयाचा आहे. बरं, थोडी टाळी वाजवा महाराज. क्वालिटी असल्याशिवाय तो खूप आपल्यासारखाच आडमुठ येतो, मॅनेज होत नाही. त्याला क्वालिटी पाहिजे. क्वालिटी असल्याशिवाय तो कोणाचे कीर्तन टाकत. काही काही कीर्तनकार मेले पण त्यांनी टाकले नाही त्यांचे कीर्तन, बरोबर आहे का नाही? त्याला म्हणलं फक्त क्वालिटी मेंटेन करायची, थोडंच खायचं. किलोभर वेळ खाण्यापेक्षा 50 ग्रॅम कलाकंद खायचा. कलाकंद चांगला आहे त्याच्याकडे. विठाला 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 अगदी गोड नियोजन तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने अगदी आनंदात पार पडले. पंढरपूरचा मुक्काम दर मुक्काम करत ज्ञानोबराय तुकोबराय सोबत आपण पंढरपूरला पोहोचलो. जाताना फक्त पांडुरंगाला हीच विनंती करा, पांडुरंगा दुर्बुद्धी ते मना कदा नुपुजो नारायणा, आणि हीच व्हावी माझी आस जन्मोजन्मी, पंढरीचा वार करीन वारी चुकोने दी हरी. पुनश्च एकदा मी सर्वांच्या चरणी मी माझा माता ठेवतो. अगदी गोड नियोजन आहे. सगळे महाराष्ट्रातील दिग्गज एका दिवशी. अरे आपण आत्ता जो कुंभमेळा झाला, कुठं झाला? प्रयागराजला कुंभमेळा झाला, बरोबर आहे का नाही? प्रयागराजचा कुंभमेळा संपल्यानंतर महाराष्ट्रातला वारकऱ्याचा कुंभमेळा फक्त आपल्या फडावर पाहायला भेटतोय महाराज. एवढे महाराष्ट्रातील सगळे गुणीजन महाराज मंडळी, इथं कोणाला आमंत्रण नाहीये आणि मालकाला आमंत्रण देण्याची गरज नाही. मालकांनी फक्त सांगायचं महाराज, मालकांनी आज्ञा करायची असती, विनंती करायची नसती. आणि तुम्ही मालक आहात, खरोखरच महाराज कृपांकित आहात. तुम्ही कृपांकित आहात म्हणूनच सर्व तुम्हाला एवढं प्रेमानं मालक मानतात. मी माझ्या पांडुरंगाला ज्ञानोबरायला विनंती करेल, निश्चित आपल्या मालकाला जपा बरं. खरोखर त्या दिवशी सोपान महाराजांनी सांगितलं, काल आमच्या कदम माऊलींनी सुद्धा सांगितलं की मालकांना जपा. अरे खूप काही एखादा पुढारी मेल्यानंतर देशाचं वाटोळं अजिबात होत नाही महाराज.
कारण तो मेला त्याची बायको तयार असते, बायको मेलीत नवरा तयार असतो, दोघं मेले तर पोरं तयार असतात, पोरगही मेलं तर सून तयार असते, सुनही मेलं तर नातू तयार असतो. बरोबर आहे का नाही? पुढारी मेल्यानंतर देशाचं वाटोळं होत नाही, पण एखादा महात्मा गेला तर निश्चित या संप्रदायाचं वाटोळ होतं. आपल्यासारख्याने किती कीर्तन केले म्हणजे मारुती महाराजासारखा महात्मा नाही जन्माला येणार महाराज. आपण किती जरी भजन केलं तरी बोधेबाबासारखा परत महात्मा जन्माला नाही येणार. आपण किती जरी कीर्तन केले, किती जरी एका अभंगावर 4-4, 10-10 दिवस जरी बोललो तर जगन्नाथ अण्णासारखा महात्मा परत जन्माला नाही येणार हो महाराज. म्हणून संप्रदायातल्या लोकांना माझी विनंती आहे, संप्रदायातली मंडळी ही आपली संपत्ती आहे महाराज. ही काय आहे? आपली मायपुंजी आहे. यांना जीव लावा. निश्चित ज्ञानोबराय तुमच्या जीवनातल्या सर्व इच्छा पूर्ण करो अशी ज्ञानोबराय तुकोबरायच्या चरणी मी प्रार्थना करतो. ज्यांच्या मुखातून तुम्ही संत कथा श्रवण करत आहात, अख्ख्या महाराष्ट्राचं एक लाडकं वैभव आमचे राऊत बाबा आहेत. मी मगाशी बाबाकडे गेलो होतो भेटायला, बाबांचाही आशीर्वाद घेऊन आलो. बाबांच्या मुखातून त्यांनी ज्या दिवशी कीर्तनातून शिव्या दिल्याने लोकांना वाटतं कीर्तनात जमलं नाही, त्यांच्या सवय झाल्या. महात्म्याने शिव्या जरी दिल्या तरी त्या तुमच्याने माझ्या उद्धारासाठी असतात महाराज. वाईट फक्त याचं वाटतं मालक मला, संप्रदायाच्या सेवा करणाऱ्या माणसाने संप्रदायातल्या लोकांना उपदेश केला पाहिजे. मी या मताचा महाराज आहे. ज्यांनी संप्रदायामध्ये आपलं जीवन व्यतीत केलं, ज्यांनी संप्रदायासाठी आपलं जीवन समर्पित केलं, ज्यांनी जीवन आपलं ज्ञानोबराय तुकोबराय भगवंतासाठी समर्पित केलं, अशा दिग्गज लोकांनी, अशा संप्रदायातल्या दिग्गजांनी आमच्यासारख्या तरुण कीर्तनकारांना मार्गदर्शन करावं. ज्याच्या गळ्यात माळ नाही अशा हरामखोरांनी आम्हाला कीर्तनाची परंपरा सांगू नये, संस्थेची परंपरा सांगू नये, गायनाची परंपरा सांगू नये. आम्हाला आमची परंपरा सांगण्यासाठी आमच्या संप्रदायात खूप दिग्गज लोक आहे. तुमच्यासारख्या टपऱ्या टुपऱ्या लोकांनी आमच्या संप्रदायावर ताशिरे काढू नाही. म्हणून माझी सर्वांना विनंती आहे. खूप सुंदर नियोजन आमच्या मालकांनी केलं. मालकाच्या विनंतीला मान देऊन तुम्हा सर्व मायबापाच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला आहे. सर्वच इथं मंडळी एक एकाहुनी बळी रे. मी मगाशी सांगितलं, जेवढं माझं वय आहे तेवढ्या काही इथं या वारकऱ्यांच्या वाऱ्या झालेल्या आहेत, तेवढ्या त्यांनी संप्रदायाच्या सेवा केलेल्या आहेत. म्हणून सर्वच वारकरी मंडळीच्या चरणी मी माझा माता ठेवतो. जे बरोबर आहे ते माझ्या सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेच आहे. जे चुकीचं असेल ते माझ्या बुद्धीचे दोष. विठोबार करा सर्वांनी हात. वा वा केले. हरिभक्तीपरायण प्रदीप महाराज बनकर. हरिभक्तीपरायण चिलियाबाळ म्हणू का? उर्फ चिल्याबाळ. उर्फ चिलियाबाळ महाराज. अमोल महाराज पेनूरकर. निवड
विठ्ठल जय जय विठ्ठल जय 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 विठ्ठल.